श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास मागशील ती इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मनाच्या पलीकडे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद आहेत. कारण तुम्ही जे काही विचार करता त्याही पलीकडे देव तुम्हाला ते आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देव ओळखतात. तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या संकटांना सांग की तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आणि महान आहे. ही संकट तर माझा देव क्षणार्धात दूर करू शकतो. माझा ठाम विश्वास माझ्या देवावर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे. विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी सतत कार्य करत आहे. जे काही तुझ्या आड येत आहेत, जे तुझ्या कार्यांच्या आड येत आहेत, त्या ठिकाणाहून तुला अलगदपणे बाहेर काढणे हे माझे तुला आशीर्वाद आहेत. कारण तू या सर्व काही गुंत्यातून लवकरच बाहेर पडणार आहेस. भिणारा माणूस कधीही धाडस करत नाही, पण जो न भिता आणि आपल्या सद्गुरूवर संपूर्ण विश्वास ठेवून धाडसाने पुढे जाण्याचे सामर्थ्य दाखवतो, आपल्या कार्यात अधिक मन लावतो, त्याला कधीही नैराश्य प्राप्त होत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी आज माझा हा संदेश जो पवित्र आहे, जो दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे, तो ऐकत आहे, त्याच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी राहील. त्याच्या जीवनातून ते संघर्ष, ते दुःख संपवण्याचे आशीर्वाद मी आज या माध्यमातून तुला देत आहे. विसरू नकोस की मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. ज्याप्रमाणे गुरुशिवाय ज्ञान नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय तुमची प्रगती तुम्ही साधू शकत नाही. तेव्हा तुम्हाला जर निंदक तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या जीवनात भासमान होत असतील, तुम्हाला लक्षात येत असेल की खूप काही लोक तुमची वेळोवेळी निंदा करत आहेत, तुमच्या विरोधात कार्य करत आहेत, त्यावेळेस न घाबरता पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात ते काय शोधू इच्छितात, ज्या चुका ते तुम्हाला दाखवू इच्छितात, त्या चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न तुम्ही एक वार करा. कारण देव तुम्हाला ते सामर्थ्य प्रदान करून तुम्हाला सर्वोत्तम बनण्याचे मार्ग दाखवत आहे. जर तुम्ही त्या गोष्टींना नकारात्मक न घेता त्यातून काही सकारात्मक विचार घेण्याचा प्रयत्न केला तर ते निंदक देखील तुम्हाला हितावह ठरू शकतात. जर कुणी तुमची निंदा करत असेल तर न घाबरता ती ऐका आणि त्यातून तुम्हाला काय शिक्षण मिळत आहे याचा विचार करा. कधीही कुणाचाही द्वेष, राग, मत्सर करू नका, कारण तुम्हाला ते शिकवण देऊ इच्छितात. तुमच्यात जी काही कमतरता आहे ती ते त्यांच्या वाणीने दाखवून देत आहेत. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा आणि त्यांचे ऐकून घ्या. जेव्हा ते काही बोलत आहेत तेव्हा ते तुमच्यासाठी हितावह कार्य करत आहेत. विसरू नका, देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने काही मदतनीस पाठवत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या निंदकांना मानू शकता, कारण ते तुमच्यातून दोष दूर करण्याचे कार्य करू लागतात. तेव्हाच तुमची अधिक प्रगती साधण्यासाठी तुम्हाला मार्ग दिसू लागतात. देव म्हणतात, बाळा, कधीही कुणाचा राग, द्वेष करू नका, कारण देवाची योजना तुमच्यासाठी कुठल्या मार्गाने कधी होत आहे हे तुम्ही पाहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त आपल्या जीवनात, आपल्या कर्मात लक्ष केंद्रित करा आणि पुढे चालत राहा. तुमच्या मार्गात येणारे
ते अनेक अडथळे आपोआप दूर होताना तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही काहीही करायचे नाही, फक्त देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने आपले कर्म करत राहा. कारण या कर्मातूनच तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रगती करू इच्छिता. ज्या वेगवान गतीसाठी तुम्ही देवाला प्रार्थना करत आहात, ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ जवळच येत आहे. देव म्हणतात, तुला कुणाच्याही अधीन होण्याची आवश्यकता नाही. अधीन व्हायचेच आहे. जर परमात्म्याचे स्मरण करायचे आहे तर देवाचे नामस्मरण करा. जितके तुम्ही नामस्मरण कराल तितकेच तुम्ही देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. तुमच्यातील बुद्धी आणि तुमच्यातील विवेक बुद्धी तुम्हाला काय सांगत आहे, काय दर्शवत आहे, हे तुमच्या जर लक्षात येत असेल तर सर्व काही ठीक वेळेवर होत आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य अनंत अफाट ऊर्जेने भरलेले आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही देव ओळखून आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप काही प्रयत्नही करावे लागणार नाही, कारण ते सर्व काही आशीर्वाद आणि चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही योग्य वेळेवर विश्रांती घ्यावी असे देव तुम्हाला सूचित करत आहेत. जेव्हा तुम्ही खूप थकून जाता आणि खूप काही मनात प्रश्न उठू लागतात, तेव्हा शांत व्हा, देवाचे नामस्मरण करा आणि मग बघा, काही काळातच ते अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील. स्वामी म्हणतात, तुला कितीही क्रोध आला, कोणी तुझ्या विरोधात काही बोलत असताना तुला त्यांचा राग द्वेष करायचा नाही. कारण तुला सर्वोत्तम बनायचे असेल तर ही गोष्ट निरंतर लक्षात ठेव. कुणी कितीही तुझा राग द्वेष करोत, तुझ्या विरोधात काहीही बोलोत, तरीही तुला शांततेने त्या सर्व गोष्टींचा सामना करून त्यातून काय मिळवायचे आहे याकडे लक्ष द्यायचे आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी असे मार्ग उघडत आहे जिथून तुला खूप काही आनंदाची प्राप्ती देखील होणार आहे. तू त्या वैभवाची वाट पाहत आहेस जे तुला तुझ्याकडे आकर्षित करायचे आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुला जे काही साधन मिळाले आहे त्यात तुझी प्रगती आणि उन्नती निश्चित होणार आहे. येणारा काळ तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे. ज्यांना विपुलतेचा आशीर्वाद हवा आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. जेव्हा विपुलता, संपन्नता तुम्हाला प्राप्त करायची आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे कर्म देखील स्वच्छ आणि निर्मळ करायचे आहेत. मनातील जे काही वाईट विचार आहे त्यांचा त्याग करा. आपल्या कर्मात अधिक मन लावून जे काही करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करा. सर्व काही योग्य दिशेने तुमच्याकडे वळत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. निश्चिंत राहा आणि तुझ्या प्रगतीसाठी तयार हो. स्वामींचा हा अद्भुत संदेश जर तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली माना आणि तुमच्या जीवनात ते अद्भुत परिवर्तन घडणार आहे त्यासाठी सज्ज व्हा. स्वामी देव तुमचे आरोग्य उत्तम ठेवोत, तुमच्या घरी भरभराट देवोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगती देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.